नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम प्रियंगलाशामं रूपेण प्रतिमं बुधं सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहं. बुधाय नमः. नमस्करोमि. दृष्ट्वा गोदा शतं पापं स्पृष्ट्वा जन्मशतत्रयं स्नात्वा जन्मसहस्रेषु हन्ति गोदा कलौ युगे. गंगा गोदावरी माता की जय. नमस्कार. मी पंडित मंदार श्रीकृष्णदेव, तीर्थपुरोहित श्री क्षेत्र नाशिक. आज आपण बघणार आहोत 12 राशींचं भविष्य. तत्पूर्वी 22 जुलैला जन्मलेल्या व्यक्तींचं स्वभाव वैशिष्ट्य आपण सुरुवातीला बघणार आहोत. 22 जुलैला जन्मलेल्या व्यक्ती मनाने अतिशय प्रेमळ, संवेदनशील, कुटुंबवत्सल आणि समजूतदार असतात. इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता त्यांच्या अंगी असते. शांत स्वभावामुळे सर्वांना आपलेसे वाटतात. सर्जनशीलता आणि कल्पकता हे त्यांचे मोठे गुण असतात. वैद्यकीय शिक्षण, IT, कला, मानसशास्त्र, समाजसेवा, लेखन आणि व्यवसाय याच्यामध्ये त्यांना चांगलं यश मिळू शकतं. नवीन गोष्टी शिकण्याची कला त्यांच्या अंगी असते. आर्थिक स्थितीमध्ये आर्थिक प्रगती हळूहळू पण स्थिरपणाने होते. योग्य नियोजन आणि खर्चावर नियंत्रण जर ठेवलं तर चांगली संपत्ती यांना निर्माण करता येते. प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये नात्यांमध्ये विश्वास आणि प्रेम, प्रामाणिकपणा हे जपतात. वैवाहिक जीवन सुखी आणि समाधानकारक राहण्याची यांची जास्त शक्यता असते. आरोग्याच्या मध्ये मानसिक ताण, झोप आणि पचनसंस्थेकडे यांनी लक्ष द्यावे. योग, ध्यान आणि संतुलित आहार यांना फायदेशीर ठरणार आहे. भाग्यवान गोष्टी शुभ रंग पांढरा, आकाशी आणि निळा. शुभ अंक 2, 6 आणि 7. शुभवार सोमवार आणि शुक्रवार. एकूण मेहनत, संयम आणि चांगल्या स्वभावामुळे करिअरमध्ये स्थिर प्रगती, चांगली प्रगती यांची होऊ शकते. कौटुंबिक सुख आणि आर्थिक सुरक्षितता मिळण्यासाठी यांना दाट शक्यता असते. शुभम भवतु. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बारा राशींचं भविष्य आपण आता बघणार आहोत. मेष रास. आज आत्मविश्वास वाढेल. अडलेली कामं पूर्ण होतील. नोकरी आणि व्यवसायामध्ये प्रगतीची चांगली संधी यांना मिळेल. कुटुंबियांचं आर्थिक सहकार्य यांना लाभेल. शुभ रंग आहे लाल. शुभ अंक आहे 9. वृषभ रास. आर्थिक व्यवहारामध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन कामामध्ये सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. आरोग्याकडे मात्र थोडे लक्ष द्या. शुभ रंग आहे पांढरा. शुभ अंक आहे 6. मिथुन रास. विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी दिवस शुभ आहे. मित्रांच्या मदतीने महत्त्वाची कामं पूर्ण करण्यात आपल्याला यश मिळेल. शुभ रंग आहे हिरवा. शुभ अंक आहे 5.
कर्क रास, घरात आनंदाचं वातावरण राहणार आहे. कुटुंबियांसोबत वेळ आपण व्यतीत कराल. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. शुभ रंग आहे पांढरा. शुभ अंक आहे 2. सिंहरास, नोकरीत वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळणार आहे. व्यवसायामध्ये नवनवीन संधी मिळतील. संयमाने निर्णय घ्या. शुभ रंग आहे सोनेरी. शुभ अंक आहे 1. कन्या रास, मेहनतीचं चांगलं फळ तुम्हाला मिळणार आहे. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक नियोजनासाठी दिवस चांगला आहे. शुभ रंग आहे हिरवा. शुभ अंक आहे 5. तर आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका. आपण बघत राहा आपलं नाशिक, आपली रास. विश्रांतीनंतर तुमचं एकदा पुन्हा स्वागत आहे. आपण बघत आहात आपलं नाशिक, आपली रास. आपण बघणार आहोत पुढील राशी. पुढील राशीमध्ये तुळा रास. नवीन ओळखी लाभदायक ठरणार आहे. प्रेमसंबंधामध्ये विश्वास वाढणार आहे. खर्च मात्र जपून करा. शुभ रंग आहे आपला गुलाबी. शुभ अंक आहे 6. वृश्चिक रास, कामाच्या ठिकाणी नवनवीन जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावरती येणार आहेत. शांत राहा आणि योग्य निर्णय जर तुम्ही घेतला तर यश तुमचंच आहे. आरोग्याची थोडी काळजी घ्यायचा आजचा दिवस आहे. शुभ रंग आहे लाल. शुभ अंक आहे 9. धनुरास, प्रवासाचे उत्तम योग आहे. करिअरमध्ये चांगल्या संधी समोर येऊ शकतात. विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळू शकतं. शुभ रंग आहे पिवळा. शुभ अंक आहे 3. मकर रास, व्यवसायामध्ये लाभ होण्याचे संकेत आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहणार आहे. शुभ रंग आहे निळा. शुभ अंक आहे 8. कुंभरास, नवीन कल्पना आणि योजना यशस्वी होताना दिसतील. मित्रांकडून चांगली मदत मिळेल. कामामध्ये प्रगती होण्याचे संकेत आहेत.
शुभ रंग आहे आकाशी, शुभ अंक आहे 4. मीन रास, मन प्रसन्न राहणार आहे. धार्मिक आध्यात्मिक कार्यामध्ये रस वाढणार आहे. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. शुभ रंग आहे पिवळा, शुभ अंक आहे 3. शुभम भवतु. तर हे होतं आजचं 12 राशींचं भविष्य. भविष्य आपल्याला एक निर्णय देत असतं, आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी मदत करत असतं, पण त्याच्याबरोबर आपली मेहनत आणि कष्ट याला मात्र पर्याय नाही. तरी मेहनत घ्या, कष्ट करा आणि दिवस आनंदी व्यतीत करा. शुभम भवतु.